बॅक टू चॅनल. आता आपण बनवतो आहे नान. सो रोटी नान काय पण बनवू शकता. बटर चिकन सोबत खातो आपण आणि घरगुती बनवतोय. सो आता आपण एक चाळणी घेतली आहे, त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घेतलं आहे आपण. आता हा मैदा टाकतोय आणि थोडीशी कसुरी मेथी आपण टाकून घेतली आहे. ह्याला आपण मीठ हे करून घ्यायचं आहे पहिलं, त्यानंतर यात आपण मीठ टाकायचं आहे. आपण असं बघा बघू शकता की याच्यापर्यंत पीठ मळून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये मीठ टाकलंय आणि तूप टाकले. तेल पण टाकू शकतो, पण आम्ही अमूलचं तूप टाकलंय कारण त्याने जरा चांगली चव येते आणि तेलाने थोडं बुसकट लागतं. सो आता आपण नीट याचं हे बनवून घ्यायचं, डव बनवून घ्यायचं आहे आणि नंतर आपण याचे कसे नान बनवणार ते पण आपण तयार झालेलं आहे. आता आपण याला ठेवून द्यायचं जेणेकरून आपोआप फुगतो. या सोडा वगैरे आम्ही काही घालत नाही का त्याने त्रास होतो, त्यामुळे आम्ही असंच बनवलेलं. बघा किती नरम झाला आहे. थोड्या वेळाने तो आपोआप फुगणार. त्यापैकी हे बनवायला सुरू केलेली आहे रोटी. आणि आपण तुला तर छानशी आपण ह्याच्यावर टाकलेली आहे. एकदम छान. गॅस एकदम फास्ट हवा असतो आपल्याला. हे बघा छान. ज्याला जेवढी मोठी साईज पाहिजे तेवढी बनवून तुम्ही टाकू शकता. आम्हाला जरा मोठी लागते त्यामुळे मोठी ठेवली आम्ही. त्याला तूप टाकलं आहे आम्ही. काही लोक बटर टाकतात, आम्ही तूप टाकतो. तेल काय करतो. मस्त झालेली आहे तयार. सुंदर अशी नान आपला. वा, तुम्ही असं फुलक्यासारखं करू शकता. बघू शकता किती सुंदर आहे. आपला नान तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान आपला नान तयार झाला. असं आपण सगळे नान बनवूया. नंतर भेटू.